कुस्ती शौकीन सर्व नामवंत पैलवान कुस्ती पाहण्यासाठी उपस्थित असणारा हा मोठा जनसमुदाय आज आपल्या अहिल्यानगर मध्ये 37वी वरिष्ठ गट अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित केलेली आहे। या स्पर्धेच्या साठी उपस्थित असलेले या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री आदरणीय मुरलीअण्णा मोहोळ, महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती आदरणीय राम शिंदे सर, आपल्या जिल्ह्याचे सगळ्यांचे आवडते पालकमंत्री आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब, माजी खासदार सुजयजी विखे पाटील साहेब, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आदरणीय रामदासजी तडस साहेब, या कुस्तीसाठी उपस्थित असलेले कुस्ती पैलवान, आमचे आमदार सहकारी माऊली खटके, बापूसाहेब पटारे, जिल्हाधिकारी सालीमठ साहेब, जिल्हा पोलीस अधीक्षक गोला साहेब, आयुक्त डांगे साहेब, एरकर साहेब, आमचे सर्वांचे मार्गदर्शक या नगर जिल्ह्याचे आमचे मार्गदर्शक आदरणीय अरुण काका जगताप, प्रवीणजी तरडे, बाळासाहेबजी आजबे, सुनील टिंगरे, लहूजी कानाडे, पैलवान भीमरावजी धोंडे साहेब, यशवंतदादा माने, अक्षय कर्डिले, सूरज चव्हाण, पोपटराव पवार, हिंद केसरी योगेशजी दोडके, ज्यांनी नियोजन खूप चांगलं केलं ते आमचे संदीपजी बोंडवे, लिंक पाठवली ना तुम्ही, आणि ज्यांनी खरं ही स्पर्धा आयोजित करण्यामागे ज्यांनी खूप कष्ट केलं, खूप मेहनत केलं, ते आमचे सर्वांचे आवडते आमदार संग्रामभाई जगताप आणि त्यांचा सगळा मित्र परिवार, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी संग्राम भैयाचं भाषण बारकाईने ऐकत होतो। संग्राम भैया, मी तर खरं आज ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पाहतोय आणि तुम्हा लोकांनी तुमच्या सगळ्या मित्र परिवारांनी हे नियोजन इतकं चांगलं नीटकं केलंय, त्याबद्दल तुमच्या सगळ्या अहिल्यानगर वासियांचं मी मनापासून या राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांचं आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो। आपल्या सर्वांना माहित आहे की या राज्याला कुस्तीची खूप मोठी गौरवशाली परंपरा आहे। या राज्याने खूप मोठे मल्ल या देशासाठी ऑलिम्पिक साठी काशेबा जाधवांपासून या राज्याने दिलेले, निश्चित प्रकारे ही स्पर्धा एक खूप चांगल्या प्रकारे आज आपल्या अहिल्यानगर मध्ये अनेक नामवंत पैलवानांनी यामध्ये भाग घेतला। ज्यांनी ज्यांनी भाग घेतला त्या सर्वांचं अभिनंदन, ज्यांनी ज्यांनी कुस्ती जिंकली त्यांचंही अभिनंदन, जे कुस्तीमध्ये हारले त्यांचंही अभिनंदन। मी आज अरुण काकांचा उल्लेख यासाठी करतो की 2005 साली याच अहिल्यानगर मध्ये अरुण काकांनी 2005 साली हिंद आयोजित केली होती आणि त्या हिंद केसरी स्पर्धेमध्ये पैलवान योगेश दोडके हे विजेते ठरले होते आणि ते आज संयोजन समितीमध्ये आहे। त्याचा निश्चित प्रकारे एक आनंद आमच्या सारख्याला आहे, कारण आज अनेक वक्त्यांना बोलायचंय, परंतु या राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून आपल्या या भविष्यामध्ये या क्रीडा क्षेत्रासाठी जे जे काही करता येईल, जे जे करणं गरजेचं आहे, निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या क्रीडा क्षेत्राला निश्चित प्रकारे भरीव मदत ही मंडळी करतील। पण निश्चित प्रकारे माझ्यासारखा कार्यकर्ता या क्रीडा क्षेत्रासाठी जेवढं काय
क्रीडा मंत्री म्हणून माझ्या सगळ्या क्रीडा क्षेत्रातल्या मान्यवरांना देतो। पुन्हा एकदा ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संग्राम भैया तुम्ही आणि तुमच्या टीमने जे योगदान दिले तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो, अहिल्यानगर वासियांचे आभार मानतो आणि सर्व पैलवानांना शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।